हॅलो एव्हरीवन, आपणा सर्वांचं स्वागत आहे माझं यूट्यूब चॅनल देवकी नर्सिंग क्लासेस अँड करिअर गायडन्समध्ये। आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक महत्त्वाची माहिती देणार आहे। तर महाराष्ट्र राज्यामध्ये DMERच्या अंडर जे काही गव्हर्नमेंट नर्सिंग कॉलेजेस आहेत त्या ठिकाणी MSc नर्सिंग, पोस्ट बेसिक BSc नर्सिंग, पोस्ट बेसिक डिप्लोमा इन पीडियाट्रिक नर्सिंग आणि पोस्ट बेसिक डिप्लोमा इन सायकॅट्रिक नर्सिंग ह्या 4 अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया 2025-26 या वर्षाकरिता सुरू होणार आहे। त्याची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। तर सदर ॲडमिशन प्रोसेसबद्दलचं टाइम टेबल मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन करणार आहे। माहिती पुस्तिका व प्रवेश अर्ज विक्री दिनांक 23/6/2025 ते 30/6/2025 या कालावधीमध्ये होणार आहे। सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत तुम्ही संबंधित कॉलेजला जाऊन तिथून प्रवेश अर्ज आणि माहिती पुस्तिका मिळवू शकतात। ज्या कॉलेजला तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं आहे त्याच कॉलेजमधून तुम्हाला प्रवेश अर्ज आणि माहिती पुस्तिका ही घ्यायची आहे। पहिलं जे कॉलेज आहे DMERच्या अंडर असलेलं गव्हर्नमेंट नर्सिंग कॉलेज ते म्हणजे परिचर्या शिक्षण संस्था सर JJ हॉस्पिटल कॅम्पस भायखळा मुंबई येथे ते आहे। तर त्या ठिकाणी MSc नर्सिंग, पोस्ट बेसिक BSc नर्सिंग आणि पोस्ट बेसिक डिप्लोमा इन पीडियाट्रिक नर्सिंग हे 3 कोर्स तिथे सुरू आहेत। तर या तिघांपैकी ज्याही कोर्सला तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल त्या कोर्ससाठीचा प्रवेश अर्ज आणि माहिती पुस्तिका तुम्हाला त्या कॉलेजला जाऊन घ्यावी लागेल। त्यानंतर दुसरं कॉलेज आहे गव्हर्नमेंट नर्सिंग कॉलेज नागपूर। तर या ठिकाणी फक्त MSc नर्सिंग हा कोर्स सध्या सुरू आहे। ज्यांना नागपूरला ॲडमिशन घ्यायचं असेल ते कॅन्डिडेट तिथून त्यांचा प्रवेश अर्ज आणि माहिती पुस्तिका मिळवू शकतात। त्यानंतर तिसरं गव्हर्नमेंट नर्सिंग कॉलेज आहे DMERच्या अंडर ते म्हणजे महाराष्ट्र मानसिक आरोग्य संस्था पुणे। तर या ठिकाणी MSc नर्सिंग आणि पोस्ट बेसिक डिप्लोमा इन सायकॅट्रिक नर्सिंग हे 2 अभ्यासक्रम या कॉलेजला सुरू आहेत। तर ज्यांना ह्या अभ्यासक्रमास ॲडमिशन घ्यायचं असेल त्यांनी तिथून प्रवेश अर्ज आणि माहिती पुस्तिका मिळवायची आहे। त्यानंतर भरलेले अर्ज स्वीकारण्याचा जो कालावधी आहे तो 23/6/2025 ते 1/7/2025 सकाळी 10 ते सायंकाळी 5 पर्यंत आहे। अर्ज व माहिती पुस्तिका घेण्यासाठी जी फी आहे त्याबद्दल मी तुम्हाला माहिती देतो। तर MSc नर्सिंग व पोस्ट बेसिक BSc नर्सिंग या अभ्यासक्रमांचं जर तुम्हाला प्रवेश अर्ज आणि माहिती पुस्तिका मिळवायची आहे तर ओपन कॅटेगरीसाठी 2000 रुपयेचा DD लागणार आहे आणि रिझर्व कॅटेगरीच्या कॅन्डिडेट्सला 1500 रुपयेचा DD लागणार आहे। त्यानंतर पोस्ट बेसिक डिप्लोमा इन पीडियाट्रिक नर्सिंग व पोस्ट बेसिक डिप्लोमा इन सायकॅट्रिक नर्सिंग या अभ्यासक्रमांचं जर तुम्हाला प्रवेश अर्ज आणि माहिती पुस्तिका मिळवायची आहे तर त्यासाठी ओपन कॅटेगरीच्या कॅन्डिडेट्सला 1000 रुपयेचा DD लागणार आहे आणि रिझर्व कॅटेगरीच्या स्टुडंट्सला 500 रुपयाचा DD लागणार आहे। त्यानंतर एज लिमिटबद्दल जर बघितलं तर ओपन कॅटेगरीसाठी 45 वर्षाचं एज लिमिट आहे आणि रिझर्व कॅटेगरीसाठी 50 वर्षाचं एज लिमिट आहे। एक महत्त्वाची सूचना लक्षात ठेवायची आहे, तुम्ही ज्या संस्थेमध्ये प्रवेश घेऊ इच्छिता त्याच संस्थेमधून तुम्हाला प्रवेश अर्ज प्राप्त करून घ्यायचा आहे आणि भरलेला अर्ज त्याच संस्थेमध्ये तुम्हाला जमा करायचा आहे। जर तुम्हाला INE मुंबई या कॉलेजमधून तुम्हाला जर अर्ज घ्यायचा असेल तर प्रिन्सिपल INE मुंबई या नावाचा DD म्हणजेच डिमांड ड्राफ्ट तुम्हाला लागणार आहे। जर नागपूरला ॲडमिशन घ्यायचं असेल तर डीन GMC नागपूर या नावाचा DD तुम्हाला लागणार आहे आणि जर पुण्याला तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल तर डायरेक्टर प्रोफेसर महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ पुणे या नावाचा DD तुम्हाला काढावा लागणार आहे आणि तो अर्ज घेताना तुम्हाला त्या कॉलेजला जमा करावा लागणार आहे। तर अशा प्रकारे ही सर्व माहिती मी तुम्हाला दिली। दिनांक 12/6/2025च्या संचालक वैद्यकीय शिक्षण व संशोधन मुंबई यांनी जी जाहिरात प्रसिद्ध केलेली आहे त्या जाहिरातीनुसार मी तुम्हाला ही सर्व माहिती या व्हिडिओमध्ये शेअर केली। आय होप ही माहिती तुम्हाला उपयुक्त ठरेल। ऑल द बेस्ट फॉर युअर फ्युचर। जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ तुम्ही लाईक करा। पहिल्यांदा माझा व्हिडिओ बघत असाल तर माझं चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा
जेणेकरून तुम्हाला अशाच महत्त्वाच्या व्हिडिओजच्या नोटिफिकेशन्स येत राहतील. जर तुमचे काही डाऊट्स असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला विचारू शकता. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.